रोज 7 ते 8 तास झोप घेऊनही सकाळी उठल्यानंतर अशक्तपणा येतो, प्रचंड थकवा येतो आणि ऊर्जा नसल्यासारखे वाटते. मग हे केवळ झोपेच्या कमतरतेमुळे असते का? तर असे नाही. यामागे अजूनही आरोग्यविषयक कारणे असू शकतात. आताच्या व्हिडिओचे पॉइंट्स. रात्री झोप घेतल्यानंतर सुद्धा सकाळी तुम्हाला थकवा जास्त का येतो? त्याच्यामागे असलेली 10 संभाव्य कारणे. कोणती अशी लक्षणे असतात की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही? आणि ऊर्जा वाढवण्यासाठी काय करावे? डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा? या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल, आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. पुरेशी झोप घेऊन सुद्धा सकाळी उठल्यानंतर जर फ्रेश वाटत नसेल, तर त्यामागे काही वैद्यकीय कारण आहे का? किंवा एखाद्या जीवनशैलीच्या निगडीत कारण आहे का? हे तपासणे फार महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 10 जी संभाव्य कारणं आहेत ना, ते सांगते. पहिलं म्हणजे तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब असणे. आता झोपेची गुणवत्ता खराब असणे म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही झोप तर व्यवस्थित घेत आहात, पण ती जी झोप आहे ती शांत लागत नाही, गाढ लागत नाही, वारंवार जाग येते. तसेच शरीरामध्ये जर डिहायड्रेशन स्टेट निर्माण झाली असेल, म्हणजे शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी यांची कमतरता आहे. जर तुम्हाला मधुमेह किंवा थायरॉइडसारखी जर समस्या निर्माण झाली असेल, तरीही हा त्रास होतो. कारण मधुमेह व्यक्तींच्यामध्ये रक्तातली साखर सारखी चढ-उतार होत असते आणि थायरॉइडच्यामध्ये ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे, अशांना ही समस्या जास्त त्रास देत असते. सोबतच झोपेत श्वास थांबण्याचा विकार म्हणजे स्लीप ॲपनिया, घोरण्याची जर समस्या असेल, तरीही हा त्रास होतो. ताणतणाव, चिंता, नैराश्य, संतुलित आहाराचा अभाव व काही औषधांचा दुष्परिणाम किंवा इतर दीर्घकालीन जर आजार असतील, तर अशा कारणामुळे सुद्धा तुम्हाला ही समस्या निर्माण होत असते. रात्री पुरेशी झोप घेऊनही जर तुम्हाला सकाळी फ्रेश वाटत नसेल, तर त्याची कारणे कोणती असतात, ही तुम्हाला मी सांगितलीत. पण एक लक्षात घ्या, योग्य निदानासाठी तपासणी ही फार महत्त्वाची असते. आता या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा, अशी कोणती लक्षणं दिसलीत, की त्वरित डॉक्टरांना दाखवलं पाहिजे? तर पहिलं लक्षण आहे अनेक आठवडे सतत थकवा असणे, वजन अचानक कमी होणे, श्वास लागणे किंवा छातीत दुखणे, चक्कर येणे, ताप किंवा इतर जर गंभीर लक्षणं असतील, तर त्वरित त्या ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ऊर्जा वाढवण्यासाठी किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण काय करू शकतो? तर जी झोपेची वेळ असते ती नियमित ठेवा. झोपेच्या वेळा वारंवार बदलू नका. पुरेसे पाणी पीत चला. संतुलित आणि फायबरयुक्त, प्रथिनयुक्त जो आहार असतो तो घेत चला. नियमित एक्सरसाइज करा. ताणतणाव कमी करा. मेडिटेशन करत चला. योगासन तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला थायरॉईड असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा शुगर असेल, तर यांच्या ज्या तपासण्या असतात त्या नियमित करत चला. यामध्ये तुम्ही सी-बी-सी तसेच पी-पी फास्टिंग, इन्सुलिन फास्टिंग, HbA1c तसेच थायरॉईडचे TSH, T3, T4 हे जे काही असतात, ह्या तपासण्या जरूर करा. आहारामध्ये जर काही उपाययोजना केल्या, तर हिमोग्लोबिनची कमतरता किंवा व्हिटॅमिन बी12ची कमतरता, व्हिटॅमिन डीची कमतरता, हे आपण आपल्या शरीराला जेवढी गरज आहे, तेवढं आपण त्यांना देऊ शकतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं, आहाराकडे दुर्लक्ष होतं, चुकीची जीवनशैली असते, व्यायामाचा अभाव असतो, त्याच्यामुळे अनेक आजार हे जडत असतात. ज्या पदार्थामध्ये व्हिटॅमिन बी12 जास्त आहे, व्हिटॅमिन डी जास्त आहे किंवा हिमोग्लोबिनची मात्रा ज्या पदार्थात आहेत, असे पदार्थ आहारामध्ये घेणं फार गरजेचं आहे. विशेषतः महिलांनी फार लक्ष देणं गरजेचं आहे. कारण वारंवार त्यांना थकवा हा येत असतो, कारण हार्मोन बदलसुद्धा हा होत असतो आणि त्यामधून जर दुर्लक्ष करत गेले, तर साहजिकच आहे भविष्यात खूप कॉम्प्लिकेशन्स हे निर्माण होत असतात. त्यामुळे कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्याच्यावर औषधोपचार किंवा आहार उपाययोजना करत चला. आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आरोग्य प्रेरणा या परिवाराचे सदस्य व्हा. कारण या ठिकाणी तुमच्या आरोग्यविषयकच माहिती नेहमीच दिली जाते आणि यामध्ये आहारातील घटक असतील, विविध आजारांची माहिती असतील, पेटंट मेडिसिन्स असतील, होमिओपॅथिक औषधोपचार असतील, एव्हरीथिंग जे तुमच्या हेल्थ रिलेटेड आहे, त्याची संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती या ठिकाणी नेहमीच दिली जाते. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता सबस्क्राईबचं खाली जे बटन दिलेलं आहे, ते अवश्य प्रेस करा.
पुन्हा भेटूया असाच एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन.